मध्ये अर्धशतक झळकावलं तर भगवान सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. आणि या ठिकाणी अमय बिरमोलेसाठी सुद्धा पुरस्कार आलाय. अमयच्या प्रत्येक विकेटसाठी महेशजी सुर्वे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे या मॅच मध्ये. चला आता मात्र पाचवा संघ ठरला शिवडी मुंबईकर्स जो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होतोय. या मॅच मध्ये मात्र आता बघूया काय घडतंय. एका बाजूला प्रिवाण अंतरा काव्य आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सुरेश बने 11. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक घेऊन अमेय बिरमोले बॉलिंग मार्क वरती. पहिल्या बॉलसाठी स्ट्राईक वरती सिद्धेश भोसले. पहिलाच बॉल वाईड लाईन यॉर्कर करायचा प्रयत्न तिकडे. पहिला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेला आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणखीन एक स्टार खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, अर्थात नायगावचा हिरा अजित मोहिते. निर्धाव चेंडून सुरुवात झाली आहे या शेवटच्या सामन्याला. वातावरण तापलंय सध्या. मैदान मात्र आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांनी खचाखच भरलंय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या षटकारासोबत सिद्धेश भोसले बरोबरच हार्दिक स्वागत आहे. पहिला षटकार. आणि बेस्ट बॉईज संघाचे दुर्वेश सारंग आपल्याला मी विनंती करतोय, आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. संघमालक दुर्वेशजी सारंग आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती या. दरम्यान पहिला षटकार अर्धशतकासाठी पारितोषिक आहे. तर अमयच्या विकेटसाठी सुद्धा बक्षीस आहे, म्हणजे दोन्ही खेळाडूंवरती पारितोषिक लागलंय. दरम्यान सेन्सिबल क्रिकेट या वेळेला सिद्धेश खेळतोय. षटकारानंतर एकेरी धावेचा प्रयत्न होतोय. सात धावा स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र स्विंग यानं मिस होतोय. बॉल झालाय सरळ अजित मोहितेच्या हातामध्ये. 4 बॉल पूर्ण 0-6-1-0 असं पहिल्या 4 बॉलचं विश्लेषण. सध्या 7 धावा स्कोर कार्ड वरती. एका बाजूला आपण जर पाहिलं तर आदित्य आहे, एका बाजूला सिद्धेश आहे. आदित्य चव्हाण, बरेच आदित्य आहेत या स्पर्धेमध्ये. आदित्य चव्हाण, नुकतंच आदित्य इंगळेची गोलंदाजी फिल्डिंग आपण पाहिली. त्याचबरोबर आदित्य गायकवाड आहेत, आदित्य दळवी आपल्याला पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. तसेच बरेच प्रथमेश सुद्धा आपण पाहिले. प्रथमेश लांडगे, प्रथमेश पवार, प्रथमेश बेलछेडा. चांगली सुरुवात इथे मात्र अमय बिरमोलेकडून. विकेटसाठी त्यांच्या प्रत्येक 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि हा बॉल हवाई यात्रेवरती एअर स्ट्राईक पाहायला मिळते. आदित्य चव्हाणच्या बॅटमधून मात्र येतोय हा दर्जेदार SVPL षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ मात्र अगदी वेळेत पूर्ण झालाय. पहिल्या षटकाखेरीज 13 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. चेक चेक. आणि शैलेजी शेडगे यांना विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. द बेस्ट बॉईज हा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमच द बेस्ट बॉईज या संघाने सहभाग घेतला. दुर्वेजी सारंग संघ मालक, आणि चांगला खेळ केला होता टीम द बेस्ट बॉईज या संघाने. हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. दुर्वेजी सारंग संघ मालक, आणि या संघ मालकांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. द बेस्ट बॉईज शैलेश शेडगे यांच्या शुभ हस्ते सन्मान बेस्ट बॉईज या संघाचा केला जातोय व्यासपीठावर. चांगला खेळ या संघाने केलाय आणि हा विशेष सन्मान. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दुर्वेजी सारंग. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. नक्कीच सन्मान होत असताना मात्र सिद्धेश भोसले बच्चू यांच्या बॅटमधून मात्र एक दर्जेदार असा षटकार लोअर फुल टॉस बॉलवरती आलेला आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल गेला होता आणि 6 धावा तिकडे नक्कीच मिळाल्यात. षटकारासोबत मात्र धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचेल. ब्ल्यू वर्सेस ग्रीन असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला व्हायलेट पर्पल कलरचा किट आपण पाहतोय तो प्रिवाण अंतरा काव्य संघ अर्थात राहुलजी सिंग, आणि एका बाजूला मात्र सिद्धेश भोसले यांचा संघ. स्वतः सिद्धेश भोसले आज संघासाठी फाईट करतायत. दोन्ही संघांना करू व मरूच्या परिस्थितीमध्ये हा सामना खेळावा लागणार आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातली ही रंगतदार मॅच आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. शेवटचा सामना आजच्या सकाळच्या सत्रापासूनचा.
दरम्यान या वेळेला टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. आणखीन एक लाजवाब, इनक्रेडिबल, आउटस्टँडिंग सिक्सर, षटकार. लाजवाब बॅटिंग सिद्धेश भोसले यांची पाहायला मिळते आहे. आज बॅटला बॉल लागतोय. नक्कीच चांगल्या फॉर्ममध्ये आलेत. पहिल्या मॅच दरम्यान थोडंसं फाईट करताना दिसले, संघर्ष करताना दिसले, पण या 2 मॅचेसमध्ये आपण जर पाहिलं तर सिद्धेश भोसले यांची बॅट बोलताना आपण पाहिली आहे. अर्धशतक झळकावलं तर त्यांच्यासाठी स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत आणि दिलीपजी गवस यांच्याकडून रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला गेलाय. सूर्या नायडू यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता, बॉटम हँडचा वापर आणि इथे मात्र खराब फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. डीप स्क्वेअर लेग वरती बॉल निघून जातोय, मात्र पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा पार. रन मिळतील 4 4 4 4, चौकार. मिसफिल्ड बघायला मिळालं. गच्चाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रिवाण अंतरा काव्या राहुलजी सिंग यांच्या संघाच्या खेळाडूकडून. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरती मात्र या चौकारासोबत धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचतोय. उद्या सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच बरोबर 9 वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे. वीर वॉरियर्स अर्थात चिंतामणी 11 विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. सकाळी पहिला सामना आणि दरम्यान इथे मात्र सिद्धेश भोसले, सिद्धेश का बल्ला, माशाअल्लाह, लाजवाब सिक्सर, षटकार येतोय. चेक. उद्या सकाळच्या सत्रामध्ये बरोबर 8:15 वाजता रिपोर्टिंग करायचंय. वीर वॉरियर्स चिंतामणी 11 प्रथमेश इंद्रे आणि टीम, आणि विरोधामध्ये शिवाजीभाऊ दरेकर, संदीपजी इंगळे आणि धीरजजी राय यांचा शिवडी मुंबईकर. पहिला सामना 8:30 ला टॉस होईल. या वेळेला सुद्धा नापा तोला, बल्ला बोला और भेज दिया आसमान में और एक गोला. ढगात लाइटिंग लावणारा हा फटका सरळ जातोय मात्र समाज मंदिरच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, खडे खडे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. .41 41 धावा स्कोर कार्ड वरती. 9 बॉल 35 वरती सिद्धेश भोसले बॅटिंग करतात. मित्रांनो, सिद्धेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 ओव्हर दरम्यान 20.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 41 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. आणि सिद्धेश भोसले उर्फ बच्चू यांनी जर अर्धशतकात झळकवलं तर एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाशजी मिडबावकर यांच्याकडून त्यांना 5,001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक असेल. आणि अमेय बिरमुले यांच्या प्रत्येक विकेटसाठी महेशजी सुर्वे यांच्याकडून 1,001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक. दरम्यान आदित्य या वेळेला लेटकटचा फटका, गोलंदाजाला लागेल झटका. बॅटला काढलीये धार, बॉलरला केलंय गार आणि बॉलला पाठवलंय सीमा पार. रन मिळतील 4 4 4 4, चौकार. पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर जमिनीला गुदगुल्या करत बॉल गेला होता सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा अमेय बिरमोले विरुद्ध आदित्य चव्हाण. या वेळेला बॅटची पुन्हा एकदा कडा घेत पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉलचा ऍक्शन रिप्ले पाहिल्याचा भास आणि हा फटका आहे खास. देऊन जातोय धावा 4 आणि आणखीन एक SVPL चौकार आदित्य चव्हाणच्या बॅटमधून येताना. त्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर शिवसेना विभाग प्रमुख आशिषजी चेंबूरकर साहेबांचा बॅनर आपल्याला बघायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेला आपण जर पाहिलं तर मुंबईच्या माजी महापौर सन्माननीय किशोरीताई. आणि या वेळेला आणखीन एक दर्जा, पुन्हा एकदा पिकअप शॉट पाहायला मिळतोय. उडवलाय बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. दर्जेदार सिक्सर, धुवाधार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय सुरेश बने साहेबांना दिली जाणारी ही भावपूर्ण आदरांजली म्हणू शकता. येतोय आणखीन एक सिक्सर. पंचावन्न धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. अतिशय वेगवान असं धावफलक धावताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या सरासरीने जर धावफलकावर धावा येत राहिल्या तर तब्बल 132 धावा प्रोजेक्टेड स्कोरच्या
माध्यमातून दाखवल्या जात आहेत. पहिल्या डावाचा खेळ 9 बॉल 35 धावा सिद्धेश भोसले, तर आदित्य 6 बॉल 20 वरती बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या बिनगडी बाद. 2.5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 55 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा सामना पण धुवाधार बॅटिंग, प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन मैदानाच्या आतमध्ये होत असताना या चौकार षटकारांमुळे, आणि कारण आहे ते मात्र सिद्धेश भोसले आणि आदित्य चव्हाण. अमेय बिरमोलेवरती आक्रमण, हल्ला बोल. यावेळेला मात्र हलक्या हाताने दोन खेळाडूंच्या मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. सूर्या नायडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगलने मात्र या ठिकाणी समाधानी राहतील. आदित्य चव्हाण स्ट्राईक देत आहेत ते सिद्धेशला. अर्धशतक झळकावल्यास एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाशजी मिडबावकर यांच्याकडून 5,000चं पारितोषिक, स्पोर्टिसॅक सर्वेसर्वा भगवानजी सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून सुद्धा रोख रकमेचा पुरस्कार आहे. हा फुल टॉस मिस केलाय पण रन मात्र मिळणार आहेत. मग ते बाईज असोत, लेग बाईज असोत, व्हाईट बॉल असो, नो बॉल असो, एकेरी असो, दुहेरी असो, तिहेरी असो किंवा चौकार षटकार असो, क्रिकेटमध्ये धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. आज पूर्ण ताकद लावली जाते स्वर्गीय सुरेश बने 11 संघाकडून. हा सामना जिंकला तर स्पर्धेमध्ये पुढे जातील. फुलटॉस बॉल, सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास, टायमिंग आणि पूर्ण ताकद. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक लाजवाब सिक्सर, षटकार. फुल टॉस बॉल हाताळला होता आणि या फुल टॉस बॉलचा पुरेपूर समाचार. ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र बिनगडी बाद 63 धावा. 8 बॉल 27 वरती आदित्य चव्हाण आणि 10 बॉल 35 वरती सिद्धेश भोसले. धुवाधार बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग आपण पाहतो दोन्ही फलंदाजांची. गोलंदाज मात्र रणनीती बदलत नाहीयेत. अनबिटेबल जोडी आहे ही. जोडी तोडावी लागेल, फोडावी लागेल. आणि गोलंदाजी मार्क वरती मात्र आता ऋषभला पाचारण केलं जात आहे. ऋषभ चव्हाण डावखोरी हाताचा गोलंदाज. गतवर्षीच्या हंगामामध्ये मात्र या खेळाडूच्या गोलंदाजाच्या गोलंदाजीची चर्चा राहिली आहे. आज बघूया काय करतोय. इथे मात्र थोडक्यासाठी सिद्धेश भोसले बचावले आहेत. करीबी मामला. कट करायचा प्रयत्न होता. थर्डमॅन मध्ये फिल्डर सजवला गेला होता आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर थोडासा बॉल पुढे पडलाय खेळाडू पासून. एकंदरीत ते जीवनदानच म्हणावं लागेल. नशिबाचा खेळ आहे. पुन्हा एकदा ऋषभ आदित्य चव्हाण साठी. चव्हाण विरुद्ध चव्हाण. या वेळेला लॉंग ऑन वरती पूर्ण एफर्ट्स लावले. बॉल निघून गेलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी 4 धावा. SPPL चौकार. मोठा स्कोर उभारायचा निर्धार करूनच हे दोन्ही फलंदाज मैदानावरती आले. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मात्र मैदानावरती बघायला मिळते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं भरभरून मनोरंजन. आणि या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर कॅच पकडली आहे. पंचांचा निर्णय मात्र यस, बॅटर आउट घोषित चालतोय. चला रिव्ह्यू घेतलाय. ऑनफिल्ड पंच नासिर शेख सर आहे. त्यांनी ओरिजिनल डिसिजन सांगितलं होतं आउट, पण फलंदाजांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलाय. त्यामुळे याची पडताळणी करून मात्र हा निर्णय तिकडे दिला जाईल. ऑनफिल्ड पंच काय चर्चा करतील आणि नॉट आउट असेल.
ऑनफिल्ड अंपायरला कळवलं जाते टीव्ही अंपायर कडून. हा नॉट आउट आहे फलंदाज. अगदी हाताच्या मनगटाच्या वरती बॉल लागला होता. टीव्ही अंपायरने सुद्धा त्याची पडताळणी करून मात्र योग्य तो निर्णय ऑनफिल्ड पंचांना कळवलाय. चला वेळ घालवू नका अजित, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच मग बॅड लाईटचा सामना करावा लागेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. चला आर्ग्युमेंट्स करू नका, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. ऑलरेडी 5:45 वाजलेत. अंधार पडायच्या अगोदर आपल्याला ही मॅच कंप्लीट करायची आहे. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. प्रिवाण अंतरा काव्य, आपण जरा राहुलजी थोडंसं सहकार्य करायला सांगायचंय. आणि अविनाशजी मिडबावकर हा सामना दुबईवरून लाईव्ह पाहतायत. आणि बच्चूसाठी मात्र त्यांनी 5,001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक जाहीर केलंय. म्हणजे बघा, आपण tenniscricket.in वरती आपण कुठेही असाल जगभराच्या पाठीवर तर तिकडून ही मॅच बघू शकता. फक्त ज्या देशांमध्ये युट्यूबवरती बंदी आहे त्या देशांमध्ये असलात तर ही मॅच तुम्ही नाही बघू शकत, पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण लाईव्ह अपडेट्स घेऊ शकता. चला मॅच चालू करा जरा अजित, वेळ कमी आपल्याकडे. 5:45 वाजलेत. पुन्हा एकदा मात्र सज्ज आहे आदित्य चव्हाण आणि बॉलिंगसाठी मात्र रिषभ चव्हाण. आमने सामने. पुढचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर रामदास घारगे. थ्रो मात्र चुकीच्या ठिकाणी फेकला जातोय. 1 रन मात्र पूर्ण केली जाते. 22च्या स्वरूपातल्या या धावा पंचांकडून कळवल्या जातील. 69 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती. आज एसी इव्हेंटचे सर्व अविनाशजी मिडबावकर सध्या कामानिमित्त दुबई या ठिकाणी आहेत आणि दुबईहून ते मॅच पाहतायत. स्पेशली आपण जर पाहिलं तर सिद्धेश भोसले यांची बॅटिंग मात्र त्यांना पाहायची होती आणि त्यांच्यासाठी मात्र अर्धशतक जर झळकावलं तर 5,001चं पारितोषिक आहे अविनाशजी मिडबावकर यांच्या वतीने. पुढचा बॉल पाहूया. रिषभ चव्हाण विरुद्ध सिद्धेश भोसले. सध्या 11 बॉल 36 वरती सिद्धेश बॅटिंग करतायत. या वेळेला मात्र टप्पा चांगला आहे. अजित मोहिते मेगा स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतोय. ऍक्शन रिप्ले या अगोदरचा तोही बॉल पाहिला आणि दरम्यान या वेळेला भिरकावलाय बॉल. अगदी सहजरित्या मात्र फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चाललाय. आखूड टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा मात्र चौकार सिद्धेश भोसलेच्या बॅटमधून. 13 बॉल 40 वरती सिद्धेश. टीमची धावसंख्या 4 ओव्हर नंतर बिनगडी बाद 73 धावा. लाजवाब बॅटिंग पाहतोय आपण स्वर्गीय सुरेश बने 11 या संघाच्या माध्यमातून. सिद्धेश भोसले आणि त्याचबरोबर आदित्य चव्हाण चांगला खेळ केलाय. पहिल्या 4 ओव्हर दरम्यान जवळपास 18.25ची सरासरी आणि 73 धावा पहिल्या 4 ओव्हर दरम्यान जमवल्यात. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. निलेश कांबळी मैदानामध्ये मात्र बॉलिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संधी दिली जाते कर्णधाराकडून. सूर्या नायडू, अजित मोहिते सारखे अनुभवी खेळाडू तिकडे आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एकही विकेट गोलंदाजांना अजून पटकावता आलेली नाहीये. या वेळेला मात्र दांडी 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 गुल. विकेटचा पतन. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. नुकतीच आपण विकेटची चर्चा केली. गोलंदाजांना विकेट पटकावता आलं नाहीये असं आपण म्हटलं आणि तितक्यातच निलेश कांबळी मैदानाच्या आतमध्ये आला बॉलिंग मार्कवरती आणि पहिल्याच बॉलवरती आदित्य चव्हाणला त्याने मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. सिद्धेश भोसले अजूनही नॉन स्ट्राईकला असतील, पण त्यांच्यासाठी मात्र पारितोषिक आहे. स्पोर्टिसॅक्सचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून अर्धशतकासाठी 2,000, तर एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाशजी मिडबावकर जे दुबईहून ही मॅच पाहतात त्यांच्याकडून मात्र त्यांना 5,001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक.
सध्या 73 विथ द लॉस ऑफ 1 आफ्टर 4.1. पहिलाच बॉल लाकूडतोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र मंदार गुरव पंड्या बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांची उत्स्फूर्त अशी गर्दी मैदानावरती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मैदान आता प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन की जर आमच्या प्रेक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दाखवावं. आणि दरम्यान मंदार आला 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 आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. येतोय मंदारच्या बॅटमधून पहिलाच बॉल षटकार. ओव्हरचा दुसरा चेंडू होता. पाय पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तिकडे केला जात होता, पण रोहित शर्मा स्टाईल मध्ये म्हणायचं झालं तर पेअर पर गेन तो हवाई सैर पर गेन. आणि तसाच काहीसा फटका मंदार गुरवच्या दरम्यान. हे सुज्ञ आमचे प्रेक्षक बघा, आज मैदानावरती गर्दी करताना आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आणि या वेळेला काळा चौकीचे प्रेक्षक आनंदामध्ये आहेत, कारण स्वर्गीय सुरेश बने 11 संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये. मंदार गुरवच्या बॅटमधून आणखीन एक ब्रँडेड सिक्सर षटकार. धन्यवाद. मंदार सुद्धा आता फॉर्म मध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या दोन्ही मॅच दरम्यान आपण जर पाहिलं तर हवा तसा खेळ त्याला दाखवता नाही आला, पण आजही मुंबई प्रीमियर लीग मध्ये त्याने ठोकलेले रिव्हर्स षटकार आम्हाला लक्षात आहेत. जवळपास नाहीने म्हटलं तरी 35,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक त्यावेळेला पटकावलं होतं. आणि या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पूर्णतः जाणीव आहे या खेळाडूला. होम ग्राउंड, बॅक टू बॅक, लगातार बार बार बॉल जाईल सीमा रेषा पार षटकार. वन साइड हिरो आहे खऱ्या अर्थाने. मात्र या मैदानावरती हिरो ठरतोय. 3 बॉल 3 षटकार सलग ठोकलेत मंदार गुरव बंड्याने. प्रेशर आता मात्र गोलंदाजावरचं वाढतंय. 3 बॉल 18 वरती 600च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. 91 वर 1, 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत निलेशनं 18 धावा खर्च केलेत, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक. समाज मंदिरेंकडून पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र मिस केलाय हा फटका. येस येस नो नो कॉलिंग मध्ये गडबड आणि मात्र ही रन कंप्लीट होते. अजित मोहिते त्या ठिकाणी मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. पंचांकडून बाईचा इशारा. 92 धावा. पुन्हा एकदा मात्र सिद्धेश भोसले स्ट्राईकवर. अर्धशतकापासून मात्र 10 धावा दूर आहेत. एकूण 6,000 रुपयांचं पारितोषिक आहे सिद्धेशच्या अर्धशतकासाठी. 13 बॉल 40 वरती. या वेळेला शरीराचा वेध घेतोय बॉल. तिथे मात्र कॅचचा पूर्ण प्रयत्न. पण बॉल आणि बॅटमध्ये तसं बघायला गेलं तर हवा तसा काही कॉन्टॅक्ट दिसून येत नव्हता. पण बॉलला अडवण्यासाठी मात्र जे एफर्ट्स लावले ते एफर्ट्सचं मात्र कौतुक करावं लागेल. स्वतः मात्र तिकडे मातीत लोळलाय, माखलाय, पडलाय, पण बॉलला अडवलंय, जाऊ दिलं नाहीये बाउंड्रीच्या दिशेला. 93 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 5 ओव्हर्स. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. वेळेत मात्र इनिंग पूर्ण झालेली दिसतीये. चला आता शेवटचं षटक शिल्लक राहिलंय. सिद्धेशचं अर्धशतक पूर्ण होईल का हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. सिद्धेश 14 बॉल 41 वर आहे आणि 4 बॉल 18 वरती. मंदार गुरव उर्फ बंड्या 5 ओव्हर अखेरीस 1 गडी बाद 93 धावा. स्वर्गीय सुरेश बने 11. पुन्हा एकदा मात्र बॉलिंग मार्क वरती रिषभ चव्हाण, डावकुरे हाताचा फिरकीपटू. सर्वत्र प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतील आज मैदानाच्या आजूबाजूला, कारण आवडता खेळ आहे. आणि या वेळेला उचललाय, फेकलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश भोसले दर्जेदार सिक्सर.
आता मात्र फक्त 4 धावांची गरज, 3 धावांची गरज आहे सिद्धेशला 47 वर. आणि आणि या फटक्यासोबत 6,000 रुपयांचा पुरस्कार लागू होईल सिद्धेश भोसले यांना. अर्धशतक पूर्ण होत आहे. नाबाद 53 धावांची वादळी खेळी आज मैदानावरती साकारताना बघायला मिळतोय. सिद्धेश भोसले उर्फ बच्चू आणि एसी इव्हेंटचे सर्वे सर्वा अविनाशजी मिटबावकर आणि त्याचबरोबर स्पोर्टिसॅकचे सर्वे सर्वा भगवानजी सावंत आणि दिलीपभाई गवस या दोघांकडूनही आपण जर पाहिलं तर एकूण 6,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे या अर्धशतकी खेळीसाठी. 7,000 रुपये, 2,000 दिलीपभाई गवस आणि भगवानजी सावंत आणि 5,000 अविनाशजी मिटबावकर या दोन्ही मान्यवरांकडून हे पारितोषिक. आणखीन एक बॉल, वा 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 वा, आणि सिद्धेशच्या बॅट मधून धावा आलेत 6. आणखीन एक षटकार राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. 7,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार, वैयक्तिक 59 धावांची वादळी खेळी आणि संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 1-1-1, 111 धावा स्कोर कार्डवर. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स बाय सिद्धेश भोसले. जिस बल्लेबाज के बुलंद है हौसले उस बल्लेबाज का नाम है सिद्धेश भोसले. 17 बॉल 59 धावांवरती बॅटिंग करतायत. आणि आता जर षटकार आला तर अंकुश गुरव साहेबांच्या वतीने 1,100 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक या पुढील बॉलवरती षटकार ठोकल्यास. फ्लॅट खेळलाय, जमिनी लगत आहे, षटकार नाही पण चौकार तर नक्कीच मिळेल. धावा मिळतील 4 आणि येतोय हा खणखणीत SVPL चौकार. चला या पुढील बॉलवरती सुद्धा संधी आहे. जर षटकार ठोकला तर अंकुशजी गुरव साहेब यांच्याकडून मात्र 1,100 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक. पहिल्या 2 दरम्यान आपण जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग आणि त्यानंतर मात्र आता शेवटचे 2 शिल्लक राहिले चेंडू या ओव्हर मधले. 6-6-6 आणि 4, 22 धावा मागील 4 बॉलवरती. या वेळेला फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक येतोय, एकच धाव घेण्याची संधी मिळतीये, पारितोषिक हुकलंय. अर्धशतक तर पूर्ण झालं त्यासाठी 7,000चं, पण हा षटकार जर आला असता तर अजून एक 1,100 रुपयांचं पारितोषिक होतं ते अंकुश गुरव साहेबांच्या वतीने. ते पारितोषिक मात्र हुकलंय. डावातला मात्र आता शेवटचा बॉल 1-1-6 for 1, 116, एक गडी बाद. शेवटच्या बॉलवर जर बंड्याने षटकार ठोकला तर त्याला सुद्धा 1,100चं पारितोषिक अंकुश गुरव कडून. साहेबांच्या वतीने असणारे हे पारितोषिक या वेळेला पटकावेल का मंदार. आणि हा बॉल मात्र 1 बाउन्स जातोय सीमा पार. रन मिळतील फक्त 4. षटकार नाही आला, पारितोषिक जर हुकलंय तर मग एकूण धावसंख्या जर पाहिली तर 120 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्या आहेत आणि 121 धावांचं आवाहन समोर ठेवलं गेलंय. यस, अविनाशजी मिटबावकर त्याचबरोबर सचिनजी रावल एसी इव्हेंट्स यांच्याकडून मात्र या अर्धशतकी नॉट आउट खेळीसाठी मित्रांनो जरा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सिद्धेश भोसले लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन. एकूण 7,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. 5,000 एसी इव्हेंटचे सर्व अविनाशजी मिटबावकर सचिनजी रावल यांच्याकडून तर 2,001 रुपयांचा पुरस्कार स्पोर्टिसॅकचे सर्व भगवानजी सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून. नाबाद खेळी केली आहे. एकशे 20 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. 121चं आव्हान आहे. ओव्हर टू यू अभिषेक. येस, चेक व्यासपीठावर एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. एकी 11 संघ म्हणजेच ज्या संघाचा दबदबा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाला. आज मात्र एकी 11 ची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित राहिली आहे व्यासपीठावर. प्रमोदजी असतील, त्याचप्रमाणे पप्प्या, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत बंटी, बबन शेठ आणि सगळंच या ठिकाणी मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिले. संपूर्ण एकी 11 संघ सगळ्यांना विनंती आपण या. बंटी आपण देखील यायचंय, बबन शेठ आपण देखील या. सगळ्यांना विनंती असेल आपण यायचंय. 19 बॉल 64 धावा नॉट आउट आज बनवले सिद्धेशने. लाजवाब बॅटिंग, अभिनंदन आहे. पत्रकार शेखरजी छत्रे यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. साहेब आपण देखील यायचं आहे व्यासपीठावर. शेखरजी छत्रे साहेब आपण या. पत्रकार शेखरजी छत्रे साहेबांचं देखील आगमन. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये. साहेब आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. शेखरजी छत्रे साहेबांचं आगमन. साहेब आपण यायचं आहे व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
आज सगळ्यांची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि शेखरजी छत्रे यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. अंकुशजी गिरव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. साहेबांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. शेखरजी छत्रे साहेब आणि साहेबांचा हा विशेष सन्मान पत्रकार आहेत साहेब आणि साहेबांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर अंकुशजी गुरव आणि त्याचप्रमाणे संदीपजी कांबळे या दोघांच्याही शुभ हस्ते व्यासपीठावर केला जातोय. आणि स्वतः पत्रकार देखील आहेत. आणि साहेब अशी एक विनंती असेल, शिवडी विधानसभा प्रीमियर लीगचे जे फोटोज आहेत ते मात्र पेपरमध्ये पोचवा आपण. धन्यवाद. उद्या या स्पर्धेची फायनल आहे. जो संघ अंतिम विजेतेपद पटकावेल त्याचा फोटो तुम्ही पेपरमध्ये पोचवाल अशी आशा आहे. धन्यवाद. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. नक्कीच या ठिकाणी उद्याच्या दिवसात जर आपण त्याबद्दल चर्चा केलीच आहे तर उद्या सकाळी बरोबर 8:15ला रिपोर्टिंग करायचंय. 8:30ला बरोबर टॉस केल्यानंतर मॅचला सुरुवात होईल आणि पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये वीर वॉरियर्स चिंतामणी 11 विरुद्ध शिवडी मुंबईकर्स या दोन संघांमध्ये असणार आहे. तर दुसरा सामना श्रीजा 11 लालबाग विरुद्ध या दोन संघांमध्ये विजेता ठरणारा संघ आणि तिसरा सामना होईल अयन स्टार विरुद्ध श्री दत्तकृपा या दोन टीममध्ये. एकंदरीत सुपर 6चा थरार उद्याच्या सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कोणीही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा, अनुभवत रहा. तुम्हा सर्वांची आवडती, मानाची, हक्काची, प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 अर्थात शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 हे चौथं पर्व ज्याच्यावर सर्वांनाच आहे गर्व. आमचे सर्व मान्यवर समीरजी मावळे, अक्षरजी वारंग, भगवानजी सावंत, त्याचबरोबर आमचे सर्व संघमालक, सर्व कार्यसम्राट नगरसेवक असतील, त्याचबरोबर आपल्या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार असतील, शिवसेना सचिव, त्याचबरोबर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर भाऊ साळवी, सन्माननीय समाजसेवक राजू शेठ लांजवळ, जयसिंगप्पा भोसले, हेमंतजी सनस, केतनजी शेट्टे साहेब, निशिकांतजी शिंदे साहेब, त्यांचं सुद्धा खूप चांगलं योगदान आणि प्रभाकर मस्कर साहेब या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रकाश मस्कर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आभारी असणार आहोत. दरम्यान सलामीची जोडी 121 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर दाखल झाली आहे. स्ट्राईक वरती नायगावचा हिरा अजित मोहिते आणि त्याच्यासोबत परळचा वंडर बॉय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश बेलछेडा, अण्णा, निखिल दांडकर बॉलिंग मार्क वरतून पहिला बॉल कमी गतीने हाताळलाय. लेझी शॉट पाहायला मिळतोय. ओव्हर दी कव्हरचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. सुरुवात झाली आहे सामन्याची. शेवटची 6 षटकं आजच्या दिवसातली महत्वाची 6 षटकं, निर्णायक 6 षटकं आजच्या दिवसभरातून आपण बघताय. प्रिवाड अंतरा काव्या, राहुल सिंग अँड टीम आणि दुसऱ्या बाजूला मात्र स्वर्गीय सुरेश बणे, सिद्धेश भोसले यांचा संघ मैदानामध्ये झुंज देताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कट करण्याच्या नादामध्ये हा बॉल मात्र मिस केलाय अजितने. सुरुवातीचे दोन्हीही चेंडू निर्धाव आले आहेत पण क्षमता या खेळाडूंमध्ये मोठमोठे चौकार षटकार ठोकण्याची आणि त्यांच्यासाठी हे मैदान काही मोठं नाहीये पण धावा मोठ्या आहेत. आज प्रयत्न मोठे करावे लागतील. 2 बॉल 2 निर्धाव चेंडू. निखिल दांडकर प्रभावी गोलंदाज राहिला या स्पर्धेमध्ये. यावेळेला लेंथ बदलली आहे. ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉइंट स्वीपर कव्हरला. तिकडे मात्र फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची संधी अजितला मिळते. प्रथमेश बेलछेडा मात्र आज आक्रमक बॅटिंग करताना दिसला पाहिजे अशा प्रत्येकांच्या अपेक्षा आहेत. अजित मोहिते तर एक नावाजलेला खेळाडू आहेच पण प्रथमेश बेलछेडाकडे आपण जर पाहिलं तर एक प्लॅटफॉर्म आहे, एक व्यासपीठ आहे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी. काही वेळेला इन फॉर्म, काही वेळेला आउट ऑफ फॉर्म जे खेळाडू असतात त्यांना मात्र इथे स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी आहे. बॉल आणि बॅटची ही जुगलबंदी आहे. SVPL 2026 आपण बघत आहात. यावेळेला टप्पा पडला, बॉल खाली राहिला, ड्रिफ्टर होता, सबमरीन डिलिव्हरी, आणखीन एक डॉट बॉल. प्रथमेश बीट होताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहिलं तर मंदार गुरव, शॉर्ट थर्डमॅन फ्लाइंग स्लीप मध्ये मयुरेश भवर उर्फ अम्मा आणि बॉलिंग मार्क वरती निखिल दांडकर, सिद्धेश भोसले मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. केतन कापला आपण बघतोय मिड ऑन मध्ये. मिड विकेटला मात्र फिल्डर आहेत. एक शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. पॉइंट आणि गलीमध्ये एक फिल्डर, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक. यावेळेला सुद्धा स्विंग अँड अ मिस. मित्रांनो जरा या निखिल दांडकरची बॉलिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आवडली असेल तर काळा चौकीकरांनो टाळ्या व्हायला हरकत नाहीये निखिल दांडकरच्या बॉलिंगसाठी. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी.
मगाशच्या मॅच मध्ये एकाच मॅच मध्ये 5 विकेट्स पटकावण्याचा मान आहे आणि खऱ्या अर्थाने मात्र उत्कृष्ट गोलंदाजाच्या पारितोषिकाच्या मानकरी खेळाडूच्या रेस मध्ये आहे हा गोलंदाज. एक मेडन ओव्हर आहे त्यांच्या खात्यामध्ये. पहिला गोलंदाज आहे ज्याने या निर्धाव षटक स्पर्धेमध्ये हाताळलंय. या वेळेला मात्र कॉन्टॅक्ट झालाय बॉल आणि बॅटचा. शटरवर जाईल छपरा तोड सिक्सर आणि या षटकारासोबत ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या षटकाखेरीस अवघ्या 7 धावा. चेक आणखीन एक पारितोषिक येते. प्रेरक सावंतच्या प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी बालभारती क्रीडा मंडळ यांच्याकडून 501 रुपयांचं रोख रकमेचं 1000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक. धन्यवाद. आणि हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. जिजामाता नगर गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय श्री अनुरागजी श्रीवास्तव यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. उमेशजी आणि त्याचप्रमाणे दिलीपबाई गवस या दोघांचेही शुभ हस्ते विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. मान्यवरांचे मान सन्मान होत राहतील, परंतु ही मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. जो कोण जिंकणार तो उद्या सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणार. सुपर 6 चा सामना मात्र त्यांचा होणार आहे तो श्रीजा 11 लालबाग संघासोबत. प्रेरकच्या प्रत्येक विकेटसाठी मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जमिनीलगतचा फटका तिकडे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या आडवा येतोय, बॉलला अडवतोय. चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन आपण पाहतोय स्वर्गीय सुरेश बने 11 संघाच्या माध्यमातून. पहिला सामना मात्र आपण जर पाहिलं तर अगदीच खूप ढिला पडले होती हे संघ, हे सर्व खेळाडू. पण आज मात्र ताकद लावली आणि सिद्धेश भोसले स्वतः संघ मालक त्या ठिकाणी आपल्या संघाचे तारणहार म्हणून उभे राहिलेले मैदानावरती आपण पाहिले आणि त्यांना चांगली साथ मिळाली ती मात्र आदित्य चव्हाण सारख्या फलंदाजाची. भलं मोठं टार्गेट आहे, चांगलं एक्झिक्युशन या फटक्यामध्ये आणि हा चेंडू जाईल मात्र झाडा झुडपांमधून सीमारेषा पार येतोय. हा आणखीन एक षटकार अजित मोहितेकडून. नक्कीच विके प्रतिष्ठान प्रथमेश दादांच्या नेतृत्वाखाली मात्र विके प्रतिष्ठान हा संघ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा जवळपास 2 ते 3 वेळेला विजेतेपद पटकावणारा संघ आणि त्या संघातून मात्र आपण खेळताना अजितला नेहमीच पाहिलंय. स्वर्गीय विक्रांत केणे प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून आणि सध्या आपण जर पाहिलं तर रायगड नंतर मग आपल्या स्थानिक संघांमधून जास्त करून आपण जर पाहिलं तर प्रिवाण या संघाकडून मात्र तो बऱ्याचदा खेळताना आपण बघतो आणि आज स्वतः प्रिवाण संघाचे संघमालक राहुल सिंग साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. फुल टॉस बॉल होता, सरळ बॅटनं फटका सजवलाय अलॉंग विथ द कार्पेट. 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधत चौकारासाठी प्रथमेश बेलछेडा ब्रँडेड चौकार. थँक्यू सो मच. आज बघा आपल्या सर्व आवडत्या खेळाडूंसोबत या ठिकाणी आपले प्रेक्षक आणि क्रिकेटचे जे चाहते आहेत ते नक्कीच सेल्फी घेताना पाहायला मिळत आहेत. कोणी फरदीन सोबत, कोणी आपण जर पाहिलं तर अजित सोबत. दरम्यान इथे मात्र आणखीन एक मनगटी फटका पाहायला मिळतोय मैदानावर. आणि जयेश ओझा यांच्या प्रत्येक कॅचसाठी संघमालक जयेशजी ओझा यांच्या प्रत्येक कॅचसाठी ढाबा ग्रुप यांच्याकडून मात्र 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान या वेळेला टायमिंग, ताकद, नजाकत सर्व काही आहे या फटक्यामध्ये. एक्स्ट्रा कव्हर वरून अजित मोहिते ब्रँडेड सिक्सर. थँक्यू सो मच. 2 ओव्हरचा खेळ संपला या षटकारासोबत. 27 धावा बिनगडी बाद. प्रिवाण अंतर काव्या. 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये 94 धावांची आवश्यकता आहे. 121 धावांचं आवाहन आहे. 24 चेंडू आणि 94 धावा.
चला नवीन बॉल द्या. चला बॉल पोचलाय मैदानामध्ये. सामन्यामध्ये मात्र तशी बघायला गेलं तर चांगली चुरस पाहायला मिळण्याची अपेक्षा आपण नाकारू शकत नाही, कारण अजित मोहिते, प्रथमेश बेलछेडा दोन्ही फलंदाजांनी मागील सामन्यांमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय, चांगली बॅटिंग केली आहे खरं तर. आणि निखिल दांडकरच्याही प्रत्येक विकेटसाठी मात्र बालभारती क्रीडा मंडळाच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार आहे. निखिल दांडकर एक तंत्रशुद्ध गोलंदाजी आज आणि खऱ्या अर्थाने मात्र एक प्रभावी गोलंदाजी ज्या खेळाडूकडून पाहायला मिळाली. असा निखिल पुन्हा एकदा अप टू द मार्क. पहिलाच बॉल लाऊड अपील आणि ती यष्ट्यांच्या बरोबर सापडले मधोमध. विकेट टू विकेट बॉल निखिल दांडकर याचा आणि पंचांनी मात्र उचलून धरलाय तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36. लेग बिफोर विकेट पायचीतच्या स्वरूपात प्रथमेश बेलछेडा बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर सूर्या नायडू. सूर्यदेव अस्ताला गेलाय. संध्याकाळचं वातावरण आहे पण एक सूर्य अजूनही मैदानामध्ये आहे. आज त्याची बॅट मात्र बोलताना बघावी लागणार आहे, कारण प्रिवाण अंतरा काव्य संघाला जिंकण्यासाठी मात्र मोठं आव्हान समोर आहे. 7 बॉल 16 वरती मात्र अजित आहे आणि नुकताच सूर्या मैदानावर दाखल झालाय. निखिल दांडकर आणि त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी बालभारती क्रीडा मंडळाकडून 501चा पुरस्कार. या अगोदर ऑलरेडी एक विकेट त्यांनी पटकावली आहे आणि हा निर्धाव चेंडू मात्र तो हाताळतोय. चर्चेचा विषय हा खेळाडू खऱ्या अर्थाने मात्र संपूर्ण स्पर्धा मात्र त्याने खऱ्या अर्थाने गाजवली आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती. एकाच मॅच मध्ये 5 विकेट पटकावण्याचा रेकॉर्ड आहे, मेडन ओव्हर हाताळण्याचा रेकॉर्ड आहे आणि एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळलेत. प्रत्येक सामन्यादरम्यान कंजूस गोलंदाजी, तिखट गोलंदाजीचं प्रदर्शन राहिले ते निखिल दांडकर कडून. मोठमोठ्या फलंदाजांच्या विकेट्स मात्र त्यांनी पटकावल्यात. आणि दरम्यान पुन्हा एकदा मात्र अपील करतायत पण ही अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. आज काही क्रिकेटवेडी व्यक्तिमत्व या मैदानावरती जी नेहमी बघायला मिळतात, मग ते पिंटे असतील, आमचे युवराज असतील किंवा गोट्या असेल, लाडू असेल, त्याचबरोबर घंटू असेल. खऱ्या अर्थाने या सर्व अशा क्रिकेट वेड्या व्यक्तिमत्वांमुळे मात्र या स्पर्धेला आणि या मैदानाला मात्र एक वेगळी शोभा येते. आणि उद्याचा दिवस आपण जर पाहिला तर स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस असणार आहे. सुपर 6चा थरार आपण उद्या सकाळच्या सत्रामध्ये बघणार आहोत. दरम्यान बैठक शॉट खेळायचा प्रयत्न होता, चांगला पॅडल स्वीप पाहायला मिळतोय तो अजित कडून. उद्या सकाळच्या सत्रातली पहिली मॅच बरोबर सकाळी 9 वाजता चालू होईल. वीर वॉरियर चिंतामणी 11 विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. म्हणजे एका बाजूला आपण जर पाहिलं तर फरदीन काझी आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र महेश चंदवनकर, बूम बूम बुमरो असेल. आणि या दोन संघांमधून जो कोणता संघ जिंकेल तो श्रीजा 11 लालबाग विक्रांत जाधव यांच्या संघासोबत दुसरी मॅच खेळेल. निखिल दांडकर पुन्हा एकदा सूर्या नायडूसाठी. या वेळेला टप्पा पडला, लवकर पोझिशन मध्ये आले, हलकीशी उसळी बॉलला मिळाली आणि बॉल सरळ जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या दिशेने. मंदार गुरव तिकडे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत बघायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय फक्त आणि फक्त. आपण जर पाहिलं तर 2च धावा या षटकात निखिल दांडकरने पुन्हा एकदा मात्र कंजूस गोलंदाजी करून दाखवली. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा या पहिल्या 5 बॉल दरम्यान. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला, षटक क्रमांक 3. याही वेळेला मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? 1 हँडेड कॅचचा प्रयत्न पण बॉल नाही थांबत मैदानामध्ये. सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळी यांच्या बॅनरला सलामी देणार हा चौकार पाहायला मिळतोय आणि ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हर दरम्यान संघाची धावसंख्या या चौकारासोबत 33 आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता मात्र उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला असताना सामन्याचं समीकरण आपण बघतोय ज्या ठिकाणी 18 बॉलमध्ये आता गरज आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी
88 धावांची. 2 ओव्हर 13 रन आणि 1 विकेट मात्र निखिल दांडकरच्या या स्पेलमध्ये आपण पाहिलंय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन निखिल दांडकर याचं. 18 बॉल आणि 88 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी 29 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये जमवायच्या आहेत. प्रथमेश साळवी येतात गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती अजित असेल. 18 बॉल 88 चा खेळ आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास 15 षटकार या ओव्हरमधून इथून पुढे ठोकावे लागणार उर्वरित 18 बॉलमध्ये. मोठा सामना आहे, मोठा पाठलाग आहे, सोपं नाहीये, पण अजितला प्रयत्न करावे लागतील. पहिला बॉल फ्लॅट शॉट कव्हर्सला. आणि मैदानामध्ये जी लहान मुलं आहेत जरा चला लवकर बाहेर व्हा. मॅच चालू आहे मैदानामध्ये. पहिला बॉल चौकार आलाय. थँक्यू सो मच. पहिला बॉल चौकार. यानंतर मात्र आता 17 बॉल शिल्लक राहिले. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा ओव्हर दी कव्हर्स. क्लासिकल दर्जा नजाकत पाहायला मिळते या फटक्यामध्ये. आणखीन एक षटकार येतोय अजितच्या बॅटमधून. बडे मॅच का बडा खिलाडी अजित मोहिते. स्वतःला सिद्ध करण्याची ही नामी संधी आहे. पुन्हा एकदा मात्र एक मोठा रेकॉर्ड मात्र बनवू शकतो अजित. 16 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 78 धावांची गरज आहे. आणखीन एक फुल टॉस. फुल टॉल वसूल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॉल सीमा पार 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 पार. षटकार. लाजवाब बॅटिंग. 72 धावा आता उर्वरित 15 बॉलमध्ये बनवाव्या लागतील. प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गळे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अजितने सुद्धा आता प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. बचेंगे तो और भी लढेंगे असाच काहीसा प्रयत्न आहे अजितचा. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट करत बॉलला मात्र पाठवलाय सीमा पार. येतोय षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. अजित मात्र आता आपल्या रंगात येतोय, आपल्या ढंगात येतोय. आपला आता स्वाभाविक खेळ दाखवायला त्यांनी सुरुवात केली आहे. षटकार किंग म्हणून या खेळाडूची ओळख आहे. मैदान कितीही मोठं असू दे त्या मैदानाच्या सीमारेषा ओलांडणं हे अजितचं काम आहे. 60 मीटर, 65 मीटर, 70 मीटर, अगदी मोठमोठी मैदानं. राष्ट्रीय स्तरावरचा हा खेळाडू आहे. दुबई, दोहा, कतर सारख्या आखाती देशांमध्ये सुद्धा त्याने आपला खेळ दाखवलाय. आणि सध्या मात्र आपलं स्थानिक क्रिकेट तो खेळतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026. फुल टॉस. फुल टॉस आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि अजितची विकेट आली आहे मंदार गुरवच्या हातामध्ये. हा सहज सोपा सुरेख असा झेल. बॉल होता हवेत, जाऊन विसवतोय मंदार गुरवच्या कवेत. अजित मोहिते बाद. विकेटचं पतन. चला या ठिकाणी मात्र पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय. ओव्हर स्टेपिंग झाली आहे का नाही हे आपल्याला आता टीव्ही अंपायर कळवतील. अँड येस, अजितला माघारी जावं लागेल. फेअर डिलिव्हरी असणार आहे. मोठा विकेट आलाय. थोड्या वेळासाठी असं वाटलं होतं की अजित आज थांबेल मैदानामध्ये, पण या फटक्यानंतर मात्र अजितला नक्कीच माघारी परतावं लागतंय. कोण येणार बॅटिंगसाठी? काढली आपली तलवार.
झालाय तयार फलंदाजीसाठी श्याम सोलंकी. इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये आहेत सध्या श्याम सोलंकी. येस, पंचांनी सुद्धा इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा कळवलाय. इम्पॅक्ट प्लेअर श्याम सोलंकी इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 55 धावा सध्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. स्वर्गीय सुरेश बने 11 आणि त्यांच्या विरोधात प्रिवाण अंतरा काव्या. अजित अजून थोडा वेळ मैदानावरती जर थांबला असता तर प्रेक्षकांचं मनोरंजन तर झालंच असतं, पण त्याचबरोबर या मॅच मध्ये काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं अशा अपेक्षा होत्या सर्वांना. पण श्याम सोलंकी सुद्धा काही कमी नाहीये. या खेळाडूमध्ये सुद्धा क्षमता आहे. जिथे आधीच थांबलाय त्या अजित थांबल्यापासून मात्र इथे तर श्यामला सुरू व्हावं लागेल. अगदी पहिल्या बॉल पासून. आणि या बॉलवर काय घडलंय? क्लीन बोल्ड झालाय. क्लीन बोल्ड. चारही मुंड्या चित केलं या वेळेला. प्रथमेश साळवीच्या खात्यामध्ये आता आणखीन एक सफलता. इम्पॅक्ट प्लेअर श्याम सोलंकी सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतलाय. कोण येतंय बॅटिंगसाठी? अमेय बिरमोले. याच काळा चौकी परिसरातले एक युवा टॅलेंट आता समोर येताना बघायला मिळते मैदानावर बॅटिंगसाठी. श्याम सोलंकी. चला, रिव्ह्यूची मागणी तिकडे बॅटिंग टीमने केली आहे. येस, थ्रो बॉलिंगसाठी मात्र हा रिव्ह्यू या ठिकाणी पडताळला जातोय. आमच्या टीव्ही अंपायर थ्रो बॉलिंगसाठीचा हा रिव्ह्यू घेतलाय. बाबू सर, आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण आज या निमित्तानं इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवला त्याबद्दल आपले सुद्धा आभारी असणार आहोत. अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. या श्याम सोलंकी मात्र माघारी परततील आणि अमेय बिरमोले जातील मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत हा सामना आता कुठेतरी हातातून निसटताना दिसतोय. मुठीत पकडलेल्या वाळूप्रमाणे मात्र हा सामना कुठेतरी हातातून आता निसटताना दिसतोय तो प्रिवाण अंतर काव्य संघाकडून. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. औपचारिकतापूर्ण ही मॅच आता पुढे सरकताना दिसते, अगदी पुढे जाताना दिसते. पण उद्या सुद्धा मात्र प्रेक्षकांची अशीच गर्दी अपेक्षित आहे, कारण उद्या सुपर 6चा थरार रंगणार आहे. एकंदरीत उद्या आपण जर पाहिलं तर एक रंगतदार सामने आपल्याला बघायला मिळणार आहेत. फुलटॉस बॉल. सूर्या नायडू काव कॉर्नर मध्ये ठोकलाय चौकार. थँक्यू डीजे. उद्या सकाळी मात्र वीर वॉरियर चिंतामणी 11 आणि शिवडी मुंबईकर्स या संघांना सूचना आहे की बरोबर 8:15 वाजता आपण टॉस करणार आहोत आणि 8:30ला पहिला सामना उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये सुरू केला जाईल. त्यामुळे आपल्याला जी वेळ दिली आहे त्या वेळेत आपण सकाळी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. दुसरा सामना या दोन संघांमधला विजेता विरुद्ध श्रीजा 11 लालबाग आणि तिसरा सामना होईल अयान स्टार विरुद्ध श्रीदत्त कृपा या दोन संघांमध्ये. दरम्यान सूर्याची विकेट. जसा विकेट येतोय डीजेला संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. धन्यवाद. हॅलो हॅलो. थँक्यू डीजे. आणि एक व्यासपीठावर विशेष सन्मान केला जाईल. सिद्धिकेश वरंडेकर आणि मयूरजी शिंदे यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय, कारण त्यांची देखील आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये उपस्थिती आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा हा विशेष योगदान सहकार्य त्यांचं देखील लाभलंय आणि हा त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. उमेश दादांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय, कारण जे ऑक्शन झालं त्या ऑक्शनमध्ये जे आयकॉन खेळाडू पाहायला मिळाले त्या आयकॉन डिझाईन
आयकॉन खेळाडूंचे फोटो डिझाईन करण्यामागे एक मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं दोघांचंही. थँक्यू सो मच. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आणखीन एका विकेटचं पतन ऋषभ चव्हाण सुद्धा या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतलेले दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक विकेट्स. एकंदरीत हा सामना मात्र आता प्रिवाण अंतरा काव्या संघाच्या हातातून निसटलाय. सागर जुवाटकर जातील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. परळ परिसरातील एक चांगले आयोजक सुद्धा आहेत, चांगले खेळाडू सुद्धा आहेत. आज या दुसऱ्या दिवसासाठी सुद्धा सर्वांचा आम्ही आभारी असणार आहोत. आमचे सर्व मान्यवर, आमचे सर्व संघ मालक, आमचे सर्व खेळाडू, त्याचबरोबर आमची संपूर्ण यूट्यूब लाईव्ह टीम, आमचे DJ मास्टर, आमचे सर्व सहकारी समालोचक, त्याचबरोबर आमचे गुणलेखक, आम्हाला साथ देणारे आमचे सर्व टीमचे राखीव खेळाडू, सर्व प्रेक्षक, त्याचबरोबर आमचे सर्व ग्राउंड्समन, आपल्या आयोजन समितीचे सर्व कार्यकर्ते, सर्वांचंच या ठिकाणी आभार आहेत. आजूबाजूचे सर्व रहिवासी, नजीकचं पोलीस प्रशासन, काळाचौकी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व अधिकारी, त्या सर्वांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. या दुसऱ्या दिवसातून एकंदरीत औपचारिकतापूर्ण शिल्लक राहिलेली ही मॅच आता आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे जवळपास 90% तरी हे कन्फर्म झालंय की श्रीजा 11 लालबाग या संघासोबत मात्र उद्याच्या सकाळच्या सुपर 6च्या थरारामध्ये खेळणारा संघ असणार आहे तो स्वर्गीय सुरेश बने 11. पण फक्त शिक्कामोर्तब करायचं शिल्लक राहिले. वेगळ्या धाटणीचा फटका यावेळेला बघायला मिळतोय. एकंदरीत हत्यार टाकलेत आता प्रिवाण अंतरा काव्य संघाच्या फलंदाजांनी. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. सध्या 5वी ओव्हर प्रगतीपथावर. या ओव्हरचा शेवटचा बॉल होता. या ओव्हरमधून टोटल जर आपण पाहिलं तर 9 धावा, 2 विकेट्स मात्र पटकावले गेले प्रेरक कडून. येस, बालभारती क्रीडा मंडळाकडून मात्र प्रेरकच्या प्रत्येक विकेटसाठी मात्र बक्षीस होतं. आणि सध्या मात्र जयेश ओझा सर मात्र गोलंदाजीसाठी आलेत आणि संघ मालक आहेत आणि सोबत वय वर्ष 52. मित्रांनो, जरा जयेश सरांच्या या गोलंदाजीला प्रोत्साहन देऊया आपण सर्वजण टाळ्या वाजवून. आणि यावेळेला पहिला बॉल षटकार येणार आहे. पण मला वाटतं जशी जयेश सरांनी ओव्हर घेतली आहे इथे बघा, लगेच आम्हाला ढाबा ग्रुपचा कॉल आलाय. त्यांच्यासाठी काही ना काहीतरी पारितोषिक येणारच आहे, एवढं मात्र नक्की आहे. मगाशी आपण त्यांच्या कॅचसाठी पारितोषिक आलेलं पाहिलं आणि बघा नाही म्हटलं तर लगेच ढाबा ग्रुपच्या प्रतिनिधींचा कॉल आम्हाला आलाय आणि त्यांच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे ढाबा ग्रुप कडून. 70 वर 5. यावेळेला मात्र चांगली फिरकी बघायला मिळते. वय वर्ष 52, 50+ चे खेळाडू आहेत, संघ मालक आहेत आणि आज या औपचारिकतापूर्ण मॅच मध्ये त्यांनी आज कुठेतरी ही संधी हातामध्ये घेतली आहे की गोलंदाजी करून पाहावं कसं सध्या आपल्या गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे. इथे मात्र ड्राईव्ह येतोय मिडविकेटकडे. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. मयुरेश भवर अम्मा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत या स्पर्धेचे संयोजक सुद्धा आहेत. चांगली मेहनत त्यांनी सुद्धा घेतली या स्पर्धेला आयोजित करत असताना. औपचारिकतापूर्ण मॅच. रिव्हर्सचा फटका, गोलंदाजाला झटका, अल्टी पलटी आणि बॉल मात्र होतोय का सीमा पार कल्टी. यस, नक्कीच 4 धावा येतील. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर 75 धावा. यावेळेला मात्र या निर्धाव चेंडू सोबत अशा पद्धतीने मात्र स्वर्गीय सुरेश बने 11, सिद्धेश भोसले अँड टीम पोहोचते सुपर 6 मध्ये. उद्याच्या दिवसात दुसरी मॅच सुपर 6च्या राऊंड मध्ये खेळली जाईल ती श्रीजा 11 लालबाग संघाविरोधात. आणि या सामन्याचं सामनावीराचं मानकरी सिद्धेश भोसले. 19 बॉल 64 धावा, नॉट आउट. 7000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक सुद्धा आहे. एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाजी मिटबावकर आणि सचिनजी रावल यांच्याकडून 5000, तर स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून 2001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सिद्धेश भोसले यांच्यासाठी. 19 बॉल 64 धावांची वादळी नाबाद खेळी आज करताना पाहायला मिळाले सिद्धेश. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम स्वर्गीय सुरेश बने 11 अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक प्रिवान अंतरा काव्या.
हा, दोन्ही टीम हस्तांदोलन करूनच बाहेर पडायचंय. आणि नक्कीच सुपर सिक्सचा सामना निश्चित झालाय आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी स्वर्गीय सुरेश बने साहेबांना हा सामना संपल्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे टीमने. चला आता दोन्ही टीम हस्तांदोलन करून लगेचच मी या ठिकाणी सिद्धेश भोसले यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करणार आहे. उद्या सकाळी बरोबर सर्व संघांना सूचना आहे की 8 वाजता